खूप लोकांना असं वाटतं की आता कॅन्सर होता, काढून टाकली गाठ, आता तो कॅन्सर मुक्त झालाय म्हणून, पण पुन्हा 1.5 वर्षांनी त्याला पुन्हा गाठ येते. हो, अगदी खरं आहे. आमच्याकडे असे अनेक पेशंट आहेत की 2020मध्ये सर्जरी झाली, 2021ला त्याचा परत झाला. केलं काय जातं की परत एखादा पेट स्कॅनमध्ये 6 महिना केला जातो, परत गाठ झाली, बायोप्सी केली आणि कॅन्सर नाही म्हणून समाधान मानलं जातं. परत 6 महिन्यानं तो होतच, कारण त्याच्या पाठीमागेची जी इकोसिस्टीम आहे, जी इन्फ्लॅमेटरी प्रोसेस आहे, जी सगळी यंत्रणा भ्रष्ट झालेली आहे, ती यंत्रणा तशीच असते ना. आणि त्याची ट्रीटमेंट जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तो परत होण्याची शक्यता असणारच. त्यामुळे सर्जरी झाली आणि माझा कॅन्सर मुक्त झाला हे नाही. खरं म्हणजे त्याला निसर्गाने त्याला एक संधी दिलेली आहे की सावध हो बाबा, कारण तो पहिल्या स्टेजमध्ये तो सर्जरी आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्येच आपण सर्जरी करू शकतो, तिसऱ्या चौथ्या स्टेजमध्ये सर्जरी करू शकत नाही, कारण ती स्थानिक असते. गाठ काढून टाकली म्हणजे एक प्रॉब्लेम संपला. बाकीची नंतर पोस्ट सर्जरी जी आहे, जी तुम्ही ट्रीटमेंट जर व्यवस्थित केली आणि ते जर झालं तर व्यवस्थित होतं. व्यवस्थित ट्रीटमेंट म्हणजे काय, परत मी सांगतो की 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिला आहे डाएट इज मेडिसिन आहे, ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो. दुसरं आहे झोप, तिसरा आहे व्यायाम, चौथा आहे औषध आणि 5वा आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. आणि एक ग्लोबल स्टँडर्ड आहे की कॅन्सरच्या बाबतीत जर 5 वर्ष एखादा पेशंट सर्वायवल असेल तर त्याला कॅन्सर सर्वायवल म्हणलं जातं. म्हणजेच दुसरा अर्थ याचा आहे की कॅन्सर हा परत होण्याची शक्यता असते. म्हणून मी आमच्या पेशंटला सगळ्यांना काउन्सिलिंग करत असताना सांगत असतो की गुन्हेगाराप्रमाणे सजा ठरलेली असते. एखाद्याला 6 महिन्याची सजा, एखाद्याला 2 वर्षाची सजा, एखाद्याला 5 वर्षाची अखंड तुरुंगवास, 20 वर्षाची सजा. तसं ह्या कॅन्सरला कमीत कमी 1 वर्ष तरी ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे. 1 वर्ष ट्रीटमेंट घेऊन नंतर तो तुम्ही जर लाईफस्टाईल मॅनेज केलात तर होणारच नाही. खरं औषध तेच आहे.